पहिलं म्हणजे मोदींनी माफी महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली, भ्रष्टाचारांवरती पांघरून घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात, सिंधुदुर्गात आलात, निवडणुकीसाठी आलात हे तर आम्हाला माहिती होतंच. आम्हाला एक वाटलं होतं, अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती चालला होता, दिमागदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. आणि मी काल परवाच म्हटलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेल तिथे सत्यानाश होईल. आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने, त्याच्यासाठी निवडणुकीसाठी म्हणून काही गडबडीने राम मंदिर उभं केलं ते गळतंय म्हणून तुम्ही मागणार, काही गडबडीने संसद भवन उभं केलं ते गळतंय म्हणून मागणार. दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानतळाची छत कोसळताय, पूल कोसळताय, सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की आता बस झालं, कदाचित देशाने एक चूक घडली असेल, तुम्हाला निवडून दिलं, पण महाराजांची माफी याची मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे. आणि महाराष्ट्र कधीही शिवरायांचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही, हे दाखवून देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आता ही जी जाग आलेली आहे, ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्र द्रोह्यांना किंवा द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवण्याचं त्यांना बसू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाहू राजे